चलिए बहुत बढ़िया। देखिए हमारे प्रश्न हमारे आइए, आपका वेलकम, स्वागत है। बिंदने की बात आती है तो और विश्वजीत ठाकुर के साथ देखिए बात करेंगे। इन्होंने क्रिकेट खेल चुके हैं काफ़ी मर्तबा पेन ग्राउंड देखिए आनंद नगर में। और इस वक्त देखिए हमारे बीच में 2010 में एक साथ खेले थे। प्रश्न हमारे देखिए, आइए भाई, आपका वेलकम, स्वागत। और सागर मांडूकर सर भी देखिए जुड़ते हुए। चलिए बात करेंगे, हमारे राम फड़के सर भी देखिए यहाँ पर मौजूद हैं। आइए, आपका वेलकम, स्वागत है। बहुत बढ़िया। देखिए सीनियर लेजेंड कमेंटेटर राम फड़के सर इथे उपस्थित आहे, वेलकम, स्वागत है। चलिए अब मैच बात करेंगे। मुझे लगता है पसंद करेंगे बामुन टीम फिर से बैटिंग करना। पिछला मैच को बैटिंग करते हुए जीते, पिछला नहीं दोनों मैच देखे। एक लो स्कोर से जीते, एक हाई स्कोर से जीते, लेकिन इस मैच भलाई देखिए बामुन टीम ने जीता, लेकिन दिल कुछ समय के लिए केटीएस टीम ने भी जीत कर गया। क्राउड एकदम से देखिए सन्नाटा। और कहते हैं ना, मेहनत के साथ कभी कभी किस्मत भी साथ होना चाहिए। इसमुख साहब, और वहाँ पर कुछ मेहनत और उसके साथ कुछ किस्मत है। वाइड देखिए यहाँ पर से थोड़ा सा विश्वजीत ठाकुर नाखुश है यहाँ पर है। स्क्वेयर लेग अंपायर बताया कि बड़ा था बाउंसर। चलिए कोई बात नहीं, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होता रहता है। वाइड देखिए, और गेंदबाजी की बात करेंगे। साहिल गुडेकर देखिए आइकॉन से मुंबई से है भाई। वो कहती ना, मुंबई से आया मेरा दोस्त है। क्या गति है, क्या रफ्तार है। वो कहती ना, झलक भी है, फलक भी है। और ये गेंदबाजी कुछ अलग ही है। नहीं, लंबा ब्रेक देखिए आराम करके आए तो फिर उसका फायदा तो मिलेगा। पूरा एनर्जी लगाएंगे यहाँ पर। अंकित साहब के लिए देखिए बात करेंगे। अजय भंडारी उसाड ने शुभकामना भेजे हैं। लेकिन आकाश पाटिल लेके भाई खेन गई 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 मुंबई से पुणे, पुणे से पटना। या फिर से टूटेगा गेंदबाज का सपना। हमारे विशाल दादा देखिए बात करेंगे। कल गोल्डन मैन थे, आज क्रिकेटर बने, लेकिन से गेंदबाजी देखिए। क्या बात है, हमारे देखिए साथी स्कोर कितना कमाल की जानकारी देते हुए। उठी हुई टीम देखिए पहले फील्डिंग करते हुए देखिए दोनों मुकाबला जीते हैं। उनकी कप्तान टॉस जीते गए लगातार। और बामुन की टीम देखिए बात करेंगे, टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते करते ही मुकाबला जीते गए। आकाश पाटिल का किरदार कितना बड़ा रहेगा। उसके बाद देखिए थोड़ा गति का मिश्रण किया पर स्लोअर खीन, रफ्तार, गति, सब कुछ देखिए यहाँ पर इस्तेमाल करते हुए। और रनों की बात करेंगे, रन देखिए पहुंचा है 7 रन। पहला ओवर चलता हुआ 4 ओवर का मुकाबला है। ऊंचाई तो लिए क्लियर कर जाएगा। आकाश पाटिल घातक फॉर्म से गुजर रहे हैं भाई। और एक 6 रन आता हुआ। देखिए रिप्ले में आप देख सकते हो किस तरह से यहाँ पर छक्का आता हुआ। वो कहती ना, ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करें, लेकिन यहाँ ऊपर से कोई पहाड़ नहीं गिरा, ऊपर से सिर्फ एरोप्लेन देके जा रही है। बाबा ये दुआ है, कभी मत गिर तू बाबा। लेकिन क्या कहते हैं, कभी कभी कुदरत को क्या मंजूर रहता है, किस्मत को। लेकिन ऐसा हादसा देखिए पिछले साल बहुत बड़ा हुआ।
बच जाएंगे। स्ट्राइक रोटेट हो जाएगा, सिंगल के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 14 रन। और जहां पर देखिए पहला ओवर मेरे हिसाब से जहां पर आप आइकॉन के खिलाफ अच्छी बैटिंग कर ली, 14 रन ढूंढ लिए सागर मांडोकर सर, देखिए इस मैच में जुड़ जाएंगे और जरूर मैं उनके साथ जुड़ा रहूंगा यहाँ पर से। एक साथ देखिए हमने काफ़ी मरतबा वाइट कैच जब हम 3 से 4 कमेंटेटर रहते हैं तो जॉइंट है काफ़ी मरतबा कमेंट्री किए हैं और जरूर इस आखिरी मैच में उनके साथ जुड़े रहेंगे। पहला ओवर का देखिए अभी भी एक ही नाना बाकी है और स्ट्राइक पर बल्लेबाज आर्यन नायक है, कम मत मानिए भाई ने, और डॉट गेंद निकलता हुआ पहला ओवर का खेल समाप्त है। पहली ओवर की समाप्ति के साथ साथ और टीम का स्कोर बात करेंगे, 15 रन बनाए सागर सर, पिछला मैच क्या मुकाबला बना और यहाँ पर 15 रन मिलता हुआ। नक्कीच मागचा सामना आपण पाहिला जो शेवटपर्यंत रंगला होता आणि प्रेक्षकांना तसे सामने पाहायला नेहमी आवडतं। या अगोदर जीवदानी बामणडोंगरी आणि युविका 11 नांदगाव जो जरीमरी आई ढाबा 11 त्यांच्यामध्ये आपण फाईट पाहिली। तर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे आणि या सामन्याचा निकाल का असेल? साहिल गुडेकर व्यावसायिक खेळाडू, त्याचे षटक 15 धावेचा। आज साहिल गुडेकरच्या ऑल ओव्हर परफॉर्मन्स पाहिलं तर मागच्या 2 मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली, मात्र आता बामणडोंगरी विरुद्ध थोडा मार खावा लागला। आकाश पाटीलची फलंदाजी मागच्या मॅचमध्ये पाहिली, बेफान तुफान खेळला, बेधडक स्वरूपाचा आहे आकाश पाटील। विंदनेचा आकाश आयकॉन खेळाडू खेळतोय बामणडोंगरीसाठी। आता दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत, या सामन्याला मजा येणार शंका नाहीये, मात्र किती टार्गेट सेट होणार? दीप पाटील यंग स्टार आहेत, एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली, तोच दीप। राऊंड विकेट, पहिला चेंडू लांब लचक, बाबा आणि हा बघा लांब लचक तुफान अल्ला, काय फटका खेळलाय आकाश पाटील। पॉवरफुल पॉवर हिटिंग साठी ओळखला जातो, लांब लचक टोलेजंग षटकार। धावसंख्या 21, प्रणय आम्हाला माहिती देतो 21 वर पोहोचलाय। किती टार्गेट सेट होईल? बामणडोंगरी मागच्या सामन्यामध्ये उच्चांक पाहिला धावसंख्येचा, तो विजयाचा रतीप शेवटपर्यंत झुंज सुरू होती। पुन्हा एकदा आता थोडासा टाइम लेट झाला आणि विकेट हवी होती, विकेट फायनली मिळाली। दीप पाटील बिग विकेट। आकाश पाटीलचा मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं, मात्र तो इथे बाद झालाय। दबाव थोडासा निर्माण होईल, सामन्यामध्ये मजा येणार कारण दोन्ही संघामध्ये कसलेले खेळाडू आहेत। हा चेंडू थोडासा मागे ठेवला, आकाशला फटके खेळण्यासाठी मोह दिला होता। एक मेगा कॉन्टॅक्ट, दोन्ही संघ उत्साही आहेत, मॅच मध्ये रंगत होणार। पाहायचे या सामन्यामध्ये कोण कुणाला पराभूत करणार। वैभव पाटील कंठवली आयकॉन खेळाडू, ओमसाई जीवदानी बामणडोंगरी, धावसंख्या 21, एक गडी बाद। आर्यन नाईक 2 गडी बाद झालेत, आर्यन आकाश ओके आकाश एकच गडी बाद झालेत, आर्यन नाईकनं फक्त एकच चेंडूचा सामना केला। दीप पाटील, वैभव पाटील कंठवली आयकॉन खेळाडू, आकाश पाटील विंदने आयकॉन खेळाडू। थोडासा प्रश्न असेल, रसिक चाहता वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय, सर्व पुरस्कर्त्यांचं मनापासून धन्यवाद देऊया। आकाश पाटील ऑल ओव्हर परफॉर्मन्स, 32 चेंडू 78 धावा। वैभव पाटील कंठवली, आकर्षक ट्रॉफी, उद्याचा दिवस स्पर्धेमध्ये खूप काही सांगून जाईल, मात्र जो प्लॅन आखला असेल बामणडोंगरीनं, एक मोठा संघ, गोलंदाज दीप पाटील, हो लाईन ओळखली, वैभवनं सावध खेळला, फिल्डर आहे तिथे, गुड फिल्डिंग। प्रश्न फार मोठा असेल कारण दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत। दीप पाटील 3 चेंडू षटकार, विकेट, डॉट। पुढचा चेंडू समोर सामना करेल वैभव पाटील, पहिला चेंडू तर डॉट खेळला, पुन्हा एकदा सज्ज होईल समोर वैभव। दीप पाटील हो गती कमी केली, चेंज ऑफ स्पेस, आणि हे तुमच्याकडे असावं लागतं। क्रिकेटमध्ये म्हटलं जातं का एक मेगा कॉन्टॅक्ट असते तेव्हा गोलंदाजाने एक आव्हान असतं आणि व्हरायटी आणि व्हॅरिएशन दाखवत आहे दीप पाटील। सलग 2 चेंडू डॉट, प्रश्नचिन्ह निर्माण केलं, गंभीर निर्माण करतो दीप
मागच्या मॅच मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केली, तोच दीप आहे. आता बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलाय ऑन साइडला. युजित षटकार. मगाशी म्हटलं का या मॅच मध्ये चांगल्या धावसंख्या बनवू शकतात. कणकर खेळ आहे. आणि आता आपण पाहतो दीपवर आक्रमण, षटकार, विकेट, 2 डॉट षटकार. आणि वैभवनं दाखवलंय षटकार, 2 6. आकाशचा एक षटकार होता आणि त्यानंतर वैभव. एकूण धावसंख्या 27. खोला चेंडू सावध खेळलाय. 2 धावेसाठी प्रयत्न करणार का? आर्यन निघालाय. धोका होईल का? यस, रनआउट. गरज नव्हती. अजूनही 2 षटकं सुरक्षित होती. अतिघाई संकटात नाही. लक्ष उद्या मॅच कडे. 2 षटकं संपली. एकूण धावा दाफलकावरती टोटल पाहतो आपण 28. किती धावांचं टार्गेट सेट होईल? बाबूशाह सर आमच्या समेत जॉईंड आहेत. आज चांगला क्रिकेटचा फीवर आपण पाहिला. रबर बॉल, अनेक व्यावसायिक खेळाडू. आज केतनचा हल्लाबोल पाहिला. आज प्रामुख्यानं नांदगावला पाहिलं. आज पाहिलं अनिकेत मोकल, मयूर, वैभव. आयकॉन मध्ये आज सुमित डोंगरे, शुभम, चैतन्य पाटील, प्रथमेश बॅड लक. आकाश तारेकरला पाहिलं. सकाळच्या सत्रामध्ये अक्षय पवार होत्या. आणि ग्रामीणचे 8 संघ. बाहुबली ट्रॉफी उद्या अंतिम दिवस आहे आणि सूचना आल्यात उद्या 10 वाजता काही करून स्पर्धा सुरू होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता 9:30ला रिपोर्टिंग आहे. सर्व पुरस्कर्त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. विघ्नेश पाटील. तिसरं षटक. धावसंख्या टोटल 28. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. समोर संदेश कोंडले. आणखीन एक विध्वंसकारी बामण डोंगरीचं अस्त्र संदेश कोंडले. अनेक नामांकन मिळालेत. मॅन ऑफ द सिरीज, बायकर मॅन सुद्धा. आज ग्रामीण लॉर्ड्स मधून बामण डोंगरीसाठी संदेश आक्रमण करतो. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे. सिंगल स्ट्राईक लाईल वैभव. अजूनही धावांची भूक आहे. विघ्नेश पाटील. कैलासवासी कृष्णा भगत, स्मृती मोठी जुई, विश्वजित ठाकूर मोठे आयकॉन, साहिल गुडेकर मुंबई. चांगलं युद्ध रंगतोय. विघ्नेश पाटील षटक क्रमांक 3. चेंडू आदळलाय. पंच कळवतील आपल्याला डेड बॉल. नियमावली बाहुबली ट्रॉफी मध्ये बाबूशाह सर खूप चांगली स्ट्रिक्टली आहेत. क्रिकेटला महत्व दिलं जातं. आज संपूर्ण आमची मॅनेजमेंट ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी, अगदी डिसिप्लिन. बाहुबली नितीन नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत असताना बाहुबली नितीन नाईक 11 कोहली चे संघ, सर्व त्यांचे प्रतिनिधी, मुकेश नाईक यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवार यांची उपस्थिती पाहिली. विघ्नेश पाटील ऑन साइडला डीप कडे फिल्डर आहे तिथे आणि ओहो पकडला झेल. सेलिब्रेशन विकेटच्या शोधात होत्या. अजूनही विश्वजित सांगतो काही गरज नाही, थांबावं लागेल आपल्याला धावसंख्या, कारण समोरचा संघ चिवट आहे. आर्यनची गेलेली विकेट किंमत मोजावी लागणार का? नवीन फलंदाज आलाय संदेश गोंडले. अजूनही मैदानावर उभा आहे. काय येऊ शकतो? मात्र कौतुक करूया आकाश पाटील. छोटीशी इनिंग खेळला. एक चांगली इम्पॅक्ट इनिंग त्यांनी दाखवली. धावसंख्येला आकार दिला विघ्नेश पाटील. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. 4:40 आणि वेळ आपण पाहतो शेवटचा सामना. वेळेला महत्व दिलं आयोजकानं. थोडा डिले जरी झाला बाबूशाह सर, त्यानंतर मॅचेस बऱ्यापैकी कव्हर झाल्या वेळेत. विघ्नेश पाटील पुढचा चेंडू. क्रिश मात्रे आलाय. नव्या दमाचा आहे. डिक्लेअर झोन कडे पंचांचा इशारा. शॉट ऑफ गुड लेन. चेंडू वेग होता प्रचंड आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या टोटल 30. 24 लाईव्ह यांची संपूर्ण टीम, त्यांची प्रचंड मेहनत. संदेश कोंडले स्ट्रायकर यांना एकच चेंडूचा सामना केला. विघ्नेश पाटील ओ तिकट माराय बघा. वेगवान गोलंदाजी, काहीच वाकडं करून देत नाही. डिक्लेअर झोन खुश आहेत पाठीराख्या. मोठी जुईचे चांगली कामगिरी आतापर्यंत. 15 धावा. साहिल गुडेकर कमबॅक करताना. दीपच्या 13. मात्र विघ्नेश षटक साथीला साथ देतो, हाताला हात देतो संघासाठी. ड्राईव्ह करतोय. सिंगल प्रयत्न होईल. क्रिश संदेश बामण डोंगरीसाठी
फलंदाजी आपण नेहमी पाहिली, आता रबर बॉल मध्ये विघ्नेशचं कौतुक करूया. संघ हितासाठी त्याचंही षटक अगदी चांगलं राहिलं. मात्र आता शेवटचा चेंडू, धावसंख्या 33. पायातला चेंडू खेळून काढला लॉंग ऑफ कडे, मिसफिल्ड. तणाव, टेन्शन वाढलं या चौकाराने. धावफलक वेगाने पुढे सरकलेत आणि एकूण धावा आता आपण पाहतोय संघ पुढे सरकेल 3 षटकानंतर 37. बाबूशा सर, काय वाटतं कितपत टार्गेट सुरक्षित असेल? दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत, शेवटपर्यंत हार न मारणारे करो या मरोची लढाई. नहीं सागर सर, कम से कम 55 तक तो पहुंचना जरूरी यहाँ पर विश्वजीत ठाकुर। लेकिन 2 मैच के बाद लंबे ब्रेक के बाद थोड़ा मैदान में उतरेंगे और जिस तरह के आदित्य पाटिल का गेंदबाजी में कमबैक करना और गेम में वापस आना, तो 50+ रन बनता है तो यहाँ पर एक दबाव डाल सकते हैं। लेकिन बहुत कुछ मायना रखेगा यहाँ पर जब सेकेंड इनिंग में बल्लेबाजी के लिए आएंगे। वैभव पाटिल जैसे गेंदबाज आपके सामने हैं। आदित्य देखिए, नई गेंद से लीजिए, पुरानी गेंद से लीजिए, और कृष्ण ने भी अच्छी गेंदबाजी की, प्रथमेश को आखिर में रोका यहाँ पर। विघ्नेशचं कौतुक करावं लागेल आता. जितेश भोईर, तो पहिला चेंडू क्रिश थोडा ब्लाइंड खेळला. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का विकेटला चांगलं जाणून घेणं, आणि ते ओळखलं विघ्नेशनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली. अगदी क्षेत्ररक्षणाचा अपवाद वगळता उर्वरित चेंडूमध्ये अतिशय कमालीचे चेंडू हाताळले. कौतुक त्याचं होते जितेश भोईर. सामना पाहायला मजा येणार. मागच्या मॅचमध्ये आपण टार्गेट मोठं पाहिलं होतं आणि आता पाहायचं किती टार्गेट सेट होईल. तेजस मात्रे, मास्टर माइंड, कधी काय करतील याचा नेम नसतो. आज तागायत आपण पाहिलं. 5 चेंडू बाकी, धावा दाफलकावरती टोटल 38. डगआउट मध्ये सुद्धा प्रश्न आणि नुसते प्रश्न आहेत. किती धावा सेट होतील? संदेश गोंडे स्ट्राईक रेंजला. जितेश भोईर, ओ बॅटच्या मधोमध लांब लचक, काटा किर्र, आणि हा बघा षटकार. आणि संदेश कोंडलीची ओळख आहे, तो थांबणारा नाहीये. गुड बॅटिंग संदेश. धावसंख्या टोटल आपण आतापर्यंत पाहिली 44, 44. संदेश गोंडली, ज्या पद्धतीनं जितेशनं बॉल आपटला आणि त्याला धोपटला. लक्ष उद्या मॅचकडे. दोन्ही संघांना सामना सोडायचा नाहीये. लालचंद गावंड रिलॅक्स मूड मध्ये आहेत बघा. एक्सपिरियन्स प्लेयर आज केडीएच वाघोलीवाडा संघासाठी खेळताना पाहिलं. बॅटचा फ्लो तुम्ही संदेशा पाहू शकता, किती वेगानं तो बॅट फिरवतो, ही त्याची ओळख आहे. क्वालिटेटिव्ह क्रिकेट नेहमी पाहिलं. जितेश भोईर पुन्हा एकदा ती चपराक कमबॅक करून देत असताना हा डॉट बॉल. जितेश भोईर सिंगल षटकार, डॉट समोर उभा आहे. संदेश गोंडले 1 चौकार 1 षटकार, इंडिव्हिज्युअल पाहिलं. 6 चेंडूचा सामना केला. 13वर तो खेळतोय. संदेश गोंडले स्ट्राईक रेंजला. आदळला चेंडू, पंचांचा इशारा, डेड बॉल. क्रिकेटला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. समोर संदेश गोंडले, चेंडू शिल्लक 3. धावा धावफलकावरची टोटल पाहतो आपण 44. डगआउट शांत आहे. अपेक्षा आहे संदेश गोंडलेकडून. बघा इकडे वेगळे प्रयोग करतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 45. समोर आहे संदेश गोंडले. जितेश भोईर गोलंदाजी, किती टार्गेट सेट होईल? 45. शांतता आहे. रबर बॉल क्रिकेट, बाहुबली ट्रॉफी. संदेश पुन्हा एकदा सज्ज होईल, सामना करेल जितेश भोईरचा. नेक्स्ट बॉल. ओ, इथे नक्कीच ड्राईव्ह करतोय. स्क्रीश केला. स्ट्रायकरला 1 धाव मिळणार, प्रयत्न करणार का? नाहीये. सिंगल. धावसंख्या टोटल 46. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यस, धाव सोडण्याची तयारी पाहू शकतो आपण. काही गरज नव्हती आणि ते चित्र पाहिलं. चला की रन आउट.
46. 4 गडी बाद झालेत. समोर उभा आहे क्रिश मात्र. क्रिश कडून अपेक्षा चेंडू शिल्लक 2. काय होऊ शकतो या मॅच मध्ये? जितेश भोईर धावसंख्या टोटल 46. नेक्स्ट बॉल क्रिश साठी. तिकडे बघा वेग प्रचंड आहे. उभं ठेवलंय. लास्ट बॉल धावसंख्या टोटल 46. दोन्ही संघ विजयासाठी झगडताना आपण नेहमी पाहतोय. आणि आता बाहुबली ट्रॉफी मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा मागे ठेवला. नो बॉल. यस सिग्नल आलं व्हाईट बॉल. सामना सुरू ठेवा आपण. धावसंख्या 47. हो आदळला चेंडू तिकडे टॅप केलं. पूर्वार्ध संपलाय. एकूण धावसंख्या टोटल पाहू शकतो आपण 48-49 टार्गेट. हॅलो हॅलो. सकाळपासून जे माझे कॉमेंटेटर समालोचक जे मेहनत घेतात त्यांचे मी मनापासून आभार मानतोय. तसे ज्या क्रिकेट सामने पाहायला आलेले क्रिकेट शौकी रसिकांचे मी मनापासून आज आभार मानतो. बंधूंनो डाऊन टाईम आहे म्हणून मी आपल्यासाठी एक डी.बा. पाटील साहेबांचं गीत सादर करतो. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवून सुद्धा नरेंद्र मोदी सरकारने अद्यापर्यंत विमानतळाला डी.बा. पाटील साहेबांच्या नावाला मंजुरी दिली आहे म्हणून गाण्यामध्ये ऐका. तुमच्या काय आहे मनामध्ये बात जनतेची कारण दी. तुमच्या काय आहे मनामध्ये बात जनतेची कारण दी. नवीन मुंबई विमानतळाचं तुम्ही ओपनिंग करण्याआधी नाव दिबांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. नाव दिबांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. शेतकऱ्यांचा भाग्यविधाता गोरगरिबांचा दाता अन्यायासाठी लढणारा होता झुंजार लोकनेता. हे तुम्हाला कळणार कधी सांगा नरेंद्र मोदी. नाव दिबांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. एकनाथ म्हणतोय लागेल कधी दिबांच्या नावाची पाटी. उपटून दंड पुकारले बंड शिडको विरुद्ध उभा. 84च्या आंदोलनात जखमी झालेत दिबा. ही लढाई होती का साधी सांगा नरेंद्र मोदी. नाव दिबांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. एकनाथ म्हणतोय लागेल कधी दिबांच्या नावाची पाटी. भूमिपुत्र हे रस्त्यावर येतील दिबांच्या नावासाठी. मग कसा आवराल कोट्यावधी सांगा नरेंद्र मोदी. नाव दिबांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. नवीन मुंबई विमानतळ होती उद्घाटनाची वेळ. गर्दी लोकांची हाऊस फुल केली मोदीने दिशाभूल. अजून नवीन मुंबई विमानतळाला अजून दिबांचं नाव नाही दिलं. जय महाराष्ट्र जय दिबा.
तर आपण या अगोदर जॉईन झाले होते आमचे अनुभवी राम फडके. त्यांनी खूप चांगलं समाज प्रबोधन केलं आणि त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. स्वर्गीय दिबा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिली आणि जनजागृती करताना आपण अनेक युवकांना पाहिलं, अनेक सामाजिक कार्य करताना पाहिलं आणि त्यातीलच राम फडके यांचं मनापासून आपण धन्यवाद देऊया. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅचकडे. क्रिकेटचा हा अनिश्चिततेचा खेळ. आता खेळ रंगतोय मैदानावर बाहुबली ट्रॉफीमध्ये. मॅच ऑन आहे. समोर उभा आहे महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार मिस्टर JPL विश्वजित ठाकूर. पहिला चेंडू आणि दे धनादन. इशारा येईल इथे अंपायर सिग्नल. मिळतील 6 धावा षटकार. आणि विश्वजित मोठ्या यासाठी ओळखला जातो. भारत भ्रमंती करून अनेक मोठ्या स्पर्धा खेळल्या जातात तेव्हा त्याचं योगदान पाहतो. आपल्या सर्वांचा लाडका आहे. समोर बामणडोंगरीला सुद्धा चॅलेंज आहेत. आता क्रिकेटमध्ये आपण हे सुद्धा खूप चांगलं प्रूव्ह आहेत. कधी कधी सामने तुम्हाला बॅटिंग बॉलिंगच्या जीवावर जिंकता येत नाही तर क्षेत्ररक्षण फिल्डिंग सुद्धा इम्पॉर्टंट असते. आता विश्वजित, अंकेश कामोटकर आणखीन एक घातक फलंदाज आहेत. विश्वजित ठाकूर चॅलेंज आहेत. वैभव पाटील. खोला चेंडू. फटका खेळण्याचा मोह नक्कीच होता. टार्गेट विजयासाठी 49, सरासरी 12.25. वैभव पाटील. धावसंख्या टोटल पाहतो आपण आतापर्यंत 8 रन्स ऑन बोर्ड. उत्कंठा पाहायला मिळते. बाहुबली ट्रॉफी थरार नाट्य क्रिकेटचा शेवटचा सामना 4:55 सायंकाळचं सत्र. वैभव पाटील. ओ हाफ ट्रॅकर. लाईन ओळखलं, रीड केलं, कनेक्शन होत नाही. बॅटचा फ्लो आपण बघू शकता. सामना सोडायचा नाहीये. चार चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या टोटल पाहू शकतो आपण 8 वर. टार्गेट 49. ओम साई जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध कैलासवासी कृष्णा बघा स्मृती मोठी जुई. ओ बॅटच्या मधोमध आणि आता बघा हा फटका खेळला. बॅटवर आला आणि तुफानी पलटवार दाखवून दिला दे दनादन. आणि आता या फटक्यानं धावफलक पुढे सरकेल. 14 धावा आहेत. कंपॅरिझन करूया जेव्हा पूर्वार्ध होता. साहिल गुडेकरनं 15 धावा दिल्या होत्या. मॅच मध्ये उत्कंठा आहे. आदित्य पाटील. सामना पाहायला मजा येणार कारण धावा आलेत. सेकंड षटक असेल आदित्यचा. आता वैभव आहे. ओ पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. थोडा फटका फसतो डिक्लेअर झोन कडे. 15 धावा आल्या. ज्या पद्धतीनं साहिल गुडेकरनं कंपॅरिझन मध्ये केली, आलेख पाहिला, 15 धावा दिल्या आणि त्याच पद्धतीनं आता हे षटक पाहिलं वैभवचं. टार्गेट आहे विजयासाठी 49. धावा झाल्यात एकूण 15. अजूनही 18 चेंडू 34 धावेची गरज. काय होऊ शकतो या मॅच मध्ये. विश्वजित ठाकूर, अंकेश कामोटकर डेंजर मॅन आहेत. गोलंदाजाने चॅलेंज आहेत. मात्र आज आपण बाबूशा सर पाहिला बामणडोंगरीचा तिकट मारा जो वाघिवलीवाडा संघासमोर सपशेल अपयशी ठरला होता. मात्र त्यानंतर सुवर्ण केलेली दर्जेदार गोलंदाजी त्याच्या कणखर खेळानं सामना जिंकून दिला. अजूनही निकाल स्पष्ट होणं बाकी आहेत. 18 मध्ये 34. समोर उभा आहे वन्स अगेन पुन्हा एकदा अंकेश कामोटकर. आदित्य पाटील युवा आहे, तरबेज आहेत, प्रचंड अनुभव आहे, घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. बामणडोंगरी कमबॅक होणं सुद्धा दोन्ही संघांना महत्वाचं. 18-35.
पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न सोने तिथे झेल अवघड असेल. ओ थोडे स्कीट होतात मात्र विश्वजितनं तयारी दाखवली. 2 धावा मिळतील नक्कीच. 2 धावेने एक षटकाराच्या मदतीनं अंकेश कामटकर खेळतो. वैयक्तिक योगदान त्याचं 10 धावा आहेत. विश्वजित खेळतो 7 वर. संघाची धावसंख्या 17. 17 चेंडू आणि 32 धावेची गरज. 17 मध्ये 32. सामना सुरू आहे मैदानावर. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉल. अवांतरने धावफलक पुढेच सरकेल. 17 मध्ये 31 चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहिलं. दोन्ही संघांना विजय हवाय कारण यातून जो जिंकेल तो पोहोचेल थेट उद्या क्वालिफाय मॅचेस मध्ये टॉप 3 मध्ये जाईल. बाहुबली ट्रॉफी, आकर्षक स्पर्धा, सुंदर नियोजन. आदित्य पाटील फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर जो फटका खेळायचा होता, जो निश्चय केला होता, मात्र धावा घेणं सोडायचं नाही हे दाखवून देतो विश्वजित. निघाले 2 धावेसाठी 29 धावा. अजूनही दूर येत. एकूण धावसंख्या पाहू शकतो 20. टार्गेट 49. 49चा टप्पा ओलांडायचे. सर्व पुरस्कर्त्यांचा मनापासून धन्यवाद देऊया. आदित्य पाटील 2 चेंडू 1 अवांतराला. 2 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात. समोर उभा आहे अंकेश कामोटकर, डेंजर मॅन. आदित्यकडून सुद्धा संघाला अपेक्षा असते जेव्हा बामणडोंगरी संघ उत्तरार्धामध्ये असतो. बॅटच्या मधोमध हा तडाखा आणि तिकडून डगआउट मधून आवाज आला हान हान आणि तो फटका खेळला. अंकेश कामोटकर फटक्यांवरती फटक्या. नक्कीच आदित्यवर केलेलं आक्रमण. धावफलक पुढे सरकले 26. आता पाहिजे 23. सामना सोडणार नाहीये. गोलंदाजींचा खजिना आहे. बामणडोंगरी कधी कमबॅक करू शकतो. मात्र डोक्याने खेळतो अंकेश. त्याला साथ देतो विश्वजित. क्लायमॅक्स रंगतो या मॅच मध्ये. रंगत या आदित्य पाटील वर चढवलेला हल्ला. धावसंख्या 26. टार्गेट 49. पुन्हा एकदा ऑन साइडला ताकदीचा प्रचंड वापर. मात्र चेंडू थोडा बाहेर ठेवला. आदित्य पाटील सिंगल ने धावफलक पुढे सरकेल. 27. आदित्य पाटील बाहुबली ट्रॉफी, मान्सून ब्लास्ट, पावसाळी रबर बॉल क्रिकेट. पायचे सामना कोण जिंकेल. एकूण धावा आपण पाहतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 27. 14 चेंडू 22. पावसाने सुद्धा शांतता घेतल्या. आपण गाणं ऐकलं असेल, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का. मात्र सांग सांग भोलानाथ हा सामना कोणाच्या बाजूने जातोय. आदित्य पाटील ओय ऑन दी राईस केलं. डीप कव्हर कडे फिल्डर आहे ती त्या. सिंगल. सामना सोडत नाही. टार्गेट 49. स्ट्राईक रन रेट हवा होता 12, 25, 15 आल्यात. आदित्यचं षटक थोडस महागडे ठरले. दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. प्रश्न फार मोठा आहे. जर एखादं षटक चांगलं पडलं तर बामणडोंगरी संघ कमबॅक करेल. मात्र दोन्ही फलंदाज सेट झालेत मैदानावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. सिंगल मिळणार. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15 आणि या षटकामध्ये धावा आल्या 14. 2 षटकानंतर 29. पूर्वार्धामध्ये पाहिलं 2 षटकामध्ये 28. अशाच पद्धतीनं वाटचाल सूर्य. 5:02 झालेत. चांगला क्रिकेट आज सर्वांनी पाहिला बाहुबली ट्रॉफी मध्ये. मात्र एक मोठा भाग आपण मैदानावर पाहिला. विश्वजित अजूनही सुरक्षित आहेत खेळपट्टीवर. अंकेश आहेत 12 मध्ये पाहिजेत 20. क्रिश मात्र क्रिशला ही संधी मिळाली. त्या संधीचं तो सोनं कसं करणार. बाहुबली ट्रॉफी आज
ग्रामीण आयकॉनमध्ये अनेक स्टारकास्ट मंडळींना या मैदानावर खेळताना पाहिलं. आदित्यनं मागच्या मॅच मध्ये सुद्धा नांदगाव विरुद्ध क्रिसचं षटक. ओके, नांदगाव विरुद्ध सुद्धा प्रणयनं माहिती दिली. हेच कॅल्क्युलेशन होतं 12-20 आणि 6-5, मे बी लास्टला 6-5 होतं. आणि तो सामना बामणडोंगरीनं गोलंदाजीच्या जोरावर जिंकलाय. कंजूस गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो. क्रिश म्हात्रे पहिला चेंडू ऑफ स्टंपला, तिथून दिली त्याला भिरकी. बघा इथे बीट करतोय, दबाव निर्माण करतोय. विश्वजित अजूनही नॉन स्ट्राईक केलाय. फक्त 3 चेंडू. डावाची सुरुवात षटकाराने केले. 12-20चं समीकरण मागे सुद्धा होतं आणि आता तेच आहे. आता 11-20. क्रिश म्हात्रे डॉट बॉल. धडधड वाढते. मॅचचा निकाल स्पष्ट होणं बाकी. हा फटका बघा, फटका बनवलाय ऑन साईटला. अंकेशच्या बॅट मधून आता तो थांबणार नाही. फटक्यांवरती फटके, फटक्यांवरती फटके. दामादा फलकावर 35. अजूनही चेंडू शिल्लक आहे 10 मध्ये 14. काही होऊ शकेल यावरती. विकेट तर पाहिजे. विकेट मिळाली तर कमबॅक होईल. एखादं चांगलं षटक कमबॅक करून देऊ शकतो. जी अपेक्षा होती क्रिश कडून, त्यावर सुद्धा हल्ला चढवला. थांबत नाही आज, थांबत नाही अंकेश, थांबत नाही विश्वजित ठाकूर. कैलासवासी कृष्णा भगत स्मृती मोठी जुई विरुद्ध सामना रंगतोय. ओमसाई जीवदानी बामणडोंगरी. कोण जिंकणार सामना? साहजिकच प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. 10 मध्ये 14, 10 मध्ये 14. जर तर कोण जिंकणार हा सामना? टॉप 3 मध्ये जायचे दोन्ही संघांना. ग्रामीणचा आपण आज 8चा पोल पाहिला, काल 10चा पोल पाहिला. उद्या सुद्धा 8 संघ आहेत. उद्या 9 मॅचेस होणार आहेत. आज 7 मॅचेस होत्या, उद्या 9 असतील. उद्या बहुतेक 10 वाजता स्पर्धा सुरू करायला लागेल आणि आयोजक त्यासाठी तत्पर आहेत. 10 मध्ये 14 सामना सूर्य मैदानावर. अंकेश कामोटकरचा हल्ला, बोल तुफानी लढतोय आणि चोख प्रत्युत्तर देतोय. मागे आदळला, वेगळा प्रयोग करतोय, चक्रव्यूह आखलंय. मात्र गोलंदाजी अजूनही जी कमबॅक पाहिजे, जे सुयश पाहिजे, ते मिळत नाहीये क्रिश म्हात्रे. मात्र अंकेश झक्कास इनिंग खेळतोय बघा, शांत डोक्याने खेळतोय. 3 षटकार खराब चेंडूची प्रतीक्षा करतोय. ओ इथे बघा सुई धागा शॉट. काय फटका खेळलाय. अगदी जसा आला तसा त्याला धुपटला, जसा आपटला तसा त्यावर वार केलाय. षटकार. आता सामना सोपा होत चाललाय. 9 चेंडू 8. 12-20चं समीकरण, 6-5चं समीकरण बामणडोंगरीने जिंकलं. मात्र त्यांना विकेट पाहिजे. क्रिशवर चढवला अंकेश कामोटकरनं हल्ला. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग दाखवतोय, आपली नैसर्गिक गुणवत्ता दाखवतोय आणि सामना त्याला जिंकून द्यायचंय. क्रिश म्हात्रेवर बॅक टू सिक्सेस. अंकेश कामोटकर सच होईल. ओ गती कमी केली, वेगळा प्रयोग. लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. टोटल रन्स 49 रन्स टू विन टार्गेट आहे. आणि आता एकूण धावा 42. 9 चेंडू आणि 7 धावा. 9 चेंडू आणि 7 धावेची गरज. आता थोडासा हुशारीने खेळतोय. धावसंख्या 43, 43. 8 चेंडू आणि 6 धावेची गरज. 8 मध्ये 6. ओ इथे बघा स्टँड अँड डिलिव्हर. तिकडे फिल्डर आहेत आणि ओ गॉन आणि विनिंग मोमेंट. यस, इशारा येईल, निर्णय येईल तिथे. यस, सामना जिंकला. अभिनंदन टीम. बॅड लक बामणडोंगरी आणि कॉंग्रॅच्युलेशन कैलासवासी कृष्णा भगत स्मृती मोठी जुई संघानं घवघवीत यश संपादित केला आणि टॉप 3 मध्ये पोहोचलाय.
आज संघ मॅन ऑफ द मॅच आपण देतो निखिल नाईक यांचा फेमस नाईक ऑप्टिक्स यांच्याकडून देतो आपण ब्रँडेड स्पोर्ट्स गॉगल आणि आकर्षक ट्रॉफी. आजचा दिवस इथे समाप्त होईल. 24 लाईव्ह इव्हेंट, आमचा अंपायर पॅनल, कॉमेंट्री पॅनल, आमचे स्कोरर्स. आजच्या दिवसाला आपण विश्राम देऊ. दरकोना चोरके DK यांना आपण पाहिलं. शिवन गावण. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. कुपन सुद्धा देणार आहोत.